गायत्री सुजरी चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण तयार करतोय मोमोज चटणी. त्याच्यासाठी मी इथे हे 5 टोमॅटोज कापून घेतलेले आहेत. याचा मागचा भाग हा काढून घेतला आणि याप्रमाणे टोमॅटोज कापून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे जवळपास 12 मिरच्या ह्या गरम पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या. ह्या मिरच्या याच्यामध्ये भिजत घालत असताना आपल्याला याप्रमाणे याचं देठ काढून याच्या आतमध्ये जे बी असतं ते बी आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. याप्रमाणे याच्यामध्ये जर बी असलं तर मग ही चटणी बारीक करत असताना याच्या आतील बी हे लवकर बारीक होत नाही आणि त्याच्यामुळे प्लेन चटणी व्हावी त्याच्याकरिता आपल्याला ही प्रोसेस करावी लागते. तर या मिरच्याच्या आतील हे जे बी आहे हे याप्रमाणे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर मग आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण हे टोमॅटोज घालून घेऊया. नंतर आल्याचे काप आणि हे थोडे लसणाचे काप हे सगळं घालून आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. चटणी अगदी प्लेन तयार व्हावी त्याच्यासाठी हे आपल्याला याच्यामध्ये मिरचीच्या बिया वगैरे असतात तर त्या राहू नये आणि चटणी अगदी प्लेन व्हावी त्याच्यासाठी आपण ही इथून थोडीशी गाळून घेऊया. याप्रमाणे अगदी प्लेन असं सॉफ्ट गर इथे हा तयार आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल घालूया. तेल गरम झाले. आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये घालून घेऊया. मध्यम आचेवरती याला आपल्याला ढवळत राहायचं आहे सतत आणि जवळपास थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तीन ते 4 मिनिट झाले. आता याच्यामध्ये आपण घालतोय काळी मिरी पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा सोया सॉस, पाऊण चमचा व्हिनेगर आणि 1.5 चमचा टोमॅटो सॉस. व्यवस्थित फिरवून घट्टसर होईपर्यंत पुन्हा हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. व्हिनेगर नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस देखील आपण याच्यामध्ये घालू शकतो आणि थोडीशी साखर. त्याची जी टेस्ट आहे ती मेंटेन करण्यासाठी थोडीशी साखर घालणं महत्त्वाचं आहे. मध्यम आचेवरती 10-12 मिनिट शिजवून घेतल्यानंतर इथे ही आपली मोमोजसाठी बनणारी चटणी अगदी रेडी आहे. याचा जो चटणीचा जो थिकनेस आहे तो याप्रमाणे हवा. त्याचा कलर वगैरे एकदम खूप मस्त आलेला आहे आणि अतिशय स्पायसी अशी ही चटणी इथे तयार झाली. आता या स्टेजवरती आपण गॅस बंद करूया. तर
अशी ही मोमोज चटणी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट जरूर करा. थँक्यू.